इथं लई खोडीची. हिनं उलटी झक मारायची, पोराला म्हणायचे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. जो जसा आहे तसाच आहे, त्याला काही जमलं नाही. आणि मी म्हणून राहिले, तू का नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी. आणि त्याच्यामुळे आपली पोरं बिघडली. आपला 16चा पोरगा बलात्कार करतो, 17चा पोरगा खून करतो, 18चा पोरगा दरोडे टाकितो. याला सरकार जबाबदार नाही, याला शाळा जबाबदार नाही, याला कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे. तुम्ही उगाच शाळेंवर खापार फुटून बसू नका. शाळेनं काय उगतं घेतलं नाही तुमची पोरं सुधारायची. त्यांना त्यांचं पडलंय. शाळेला नाव ठेवू नका, सरकारला नाव ठेवू नका. आई बाप नंगाट असलो काय करते पोरग, आता हे भंगार चांगले फटकावले काय करते. हे चांगले आठवड्यातून एकदा लाईट बंद करून हाणले काय क्वार्टर पेते ते. अजून 25% घरांमध्ये शिस्त आहे. हो, रात्री 9 नंतर एक वाक्य सांगतो शेतकऱ्याच्या पोराला, दुधाची किटली वाळायच्या आज जो घरी येतो तो दूध स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. जो किटली इसरून येतो तो का आला स्लॅब टाकील मारा. किटली इसरून आला म्हणजे बापही सरला आणि पोऱ्या घेऊन आला. बापही त्याच बाकड्यावर पियाला बसला होता. चांगले रिपीट केल्यावर काय करते पोरं. फक्त पोऱ्या नुसतं म्हणला ना मी घरातून निघून जाईन, अहो त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे. बरं मी करील प्रयत्न परत, ते जात नाही हो. आणि गेलं तर गेलं कुठे इकत आणले. पोरगा म्हणलं मी फाशी गेली दुरी, तू गुतो मी वडितो, इकडे ये. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतं घेतो म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराया कतर घेतो का, राऊंड अप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का. हे तणनाशकाचे नाव आहे, कोणाला लागली तर लिहून घ्या. पुन्हा काही सापडलं त्यांना सापडलं. आणि कोणत्याही पोरांना औषध द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत यात. मा गुंडळी घाली एकदा नळी घालून आणली ना, तो रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतो औषध आहे का. हे काय करतात, यांना आलाय ऊत. यांनी आता नवीन पद्धत आणली आपल्या पोरांनी वाढदिवस करायची. या बिचाऱ्या पालवे परिवाराचा आदर्श घ्या. एकादशीचे एवढं मोठं नियोजन त्या मुलीसाठी केलंय. का नाही देव त्यांना दुप्पट देणार. नाही तर आपल्या पोरांनी आता वाढदिवसाची पद्धत नवीन आणली. आता डांबरीवर करायची वाढदिवस. बाप नाही त्यांना वड्याला सापडेल आवला द्या. यांनी वाढदिवस डांबरीला करायची. केक ठेवायचा चौकात डांबरीवर, केक मोठा, त्याच्यावर 5-6 जणांनी मुताईचं सामुदायिक एकत्र चैन खोलायची, संगच मुताईचं सगळ्यांनी. मग तो मूत केक मध्ये मिसळायचा एकत्र आणि एकमेकाचा केक आणि मूत प्रसाद म्हणून खायचा. आणि तोंडात घालताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटं आहे बोला. आणि मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायची. ए विक्या तटून गेले ते. रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन इकल्या. हे कुटुंबांचे आदर्श घ्या. शून्यातून कुटुंब मोठे झाले. आता हे पालवी साहेब आहेत, उद्योगपती, हे स्टेजवरचे एवढे आपण शिकलेले आहेत. आपण शून्यातून मोठे झालोय. आज आपण लाखही रुपये रोज पाहिला तर आपल्याला काय वाटत नाही त्याचं. का आपल्याला नव्हतेच आपल्याला काय होतं. आपल्याला आता हे स्टेजवर जेवढे बसले काय होतं आपल्याला. या नालायकांना माज येण्याचं कारण आहे मला. यांना सगळं मिळालंय फुकाट. काय होतं आपल्याला. 7वी पर्यंत पाटी होती. पाटी तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी होती आपल्याला, थुका लावला तर वठायची, नाही तर वठत नव्हती. आपण लिहायचं बंद केलं, पेन्शिल खायला सुरुवात केली. काय होतं, अरे आपण विनोद हा. अरे आपण लहान होतो महाराज, पण आपली आई साधी होती, 9वार साडीतली बोळी. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का, भाऊ जेवढं हाणता येईल तेवढं हाणपण शिकला पाहिजे. अंगठा टेकवणारी बाई.
नऊवार साडीतली, डोक्यावर पाठी, पाठीमागं शिळी, शिळी घेऊन शेतात चालली का, डोक्यावर पाठी. गुरुजी जर भेटलं तर बोलले ती नम्रता बाबर का, भाऊ जेवढा हाणता येईल तेवढा हाण, पण शिकला बापानं म्हणायचं मिळाला तरी चालत, पण हाणला पाहिजे. काय आपले दिवस होते लहानपणी. मराठी शाळा जर सुटली तर गाव जागं व्हायचं, एवढी काठी आरडायची मला, पळत सुटायची पोरं सुट्टी. आणि त्यातल्या त्यात गुरुजीनं म्हणावं 2-4 दिवस सुट्टी, मग तर मिळालंच. बरं पळताना आपल्याला सरळ पळत येत नव्हतं, दोन्ही हात गुतील राजे, एक दप्तराला आणि एक चटीला. बरं हे गळालं ते चालेल, हे गळून कसं जमा. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय, खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ, बोर, चिचा, आणि कमराला काय पट्टी होती का, करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. विनोद होता मला. अरे आपल्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. आपल्या घरात गरिबी होती, भात मिळायचा तो सणालाच, चपाती मिळायची ती सणालाच, पण चपाती घालणारी देवीच होती. आज 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी तिने आला. चाल भाऊ गाडीत झोप, पण चाल आता काय, तुझ्यावर सगळी अर्थव्यवस्था अवलंबून आहे देशाची, ती गाडीत झोपते. इंग्लिश मिडियमचं पोरग जर गाडीतून उतरलं ना 5 मिनिटं त्याच्या ऐकपात राहते, ती हसत नाही. ती म्हणतं मी पापच काय केलं, ह्या नालायकांच्या घरात जन्माला आलो, मी खेळावा का नाही कधी काय. आणि त्याची बाई म्हणती काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाईनं, काय शिकवली बाई, हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधारणा. ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकत. आता माझ्याकडे शिकायला एका वर्गातली आहेत का, पहिली ते नदी. होतं रे आपल्याला काही. अरे असं दिवाळीच्या सुट्टीत पहिलं पाणी राहायचं, सगळे स्टेजवरचे बसलेले आठवा लहानपण, वड्याला तेव्हा पाणी राहायचं ना, आपण सगळे आंघोळीला कुठं बोंगळे, शेड्या वड्याच्या कानाला ना आपण वड्यात पाण्यातून कार्याचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. आणि तवर घरचे आले शेड्या वड्यालाच महाराज. पण 10 पोरांमधली एकाची आई आली तर 9 पोरं पळत होती. काय शिस्त होती, एकाची आई जरी आली तर 9च्या 9. आणि हे पालवे परिवार, हे सगळे तुम्ही बसलेले खाली, मी तुम्ही, आपण मोठे झालो ना, ही सगळी आपल्या आईबापाचीच पुण्य आहे. आपल्या आईबापाचा त्याग म्हणून आपल्या हे दिवस आले. त्या बिचाऱ्यानं हाताला कधी घड्याळ घेतलं नाही, पायाला कधी चप्पल घेतली नाही, पण पोराची फी भरायची आई गई केली नाही. कौलाचं घर गळायचं कौलाचं घर, चुलीवर पाणी गळायचं, स्वयंपाक करणं शक्य नाही. स्वयंपाकाला होतं तरी काय, माईनं काय करायचं, खांबाला पाठ लावायची, एका बाजूने पोरका घ्यायचा, एका बाजूने पोरगी घ्यायची, आखी रात मांडी पाडून काढायची. पण तिनं असं नाही करायचं. आणि आता महिलांनी काय टणका उठवलाय 2-4 वर्षापासून, सरकार गेलंय त्यांच्या बाजूनं, कायदा गेलाय त्यांच्या बाजूनं, पुढारी त्यांच्या बाजूनं, आम्ही त्यांच्या बाजूनं. मग त्यांनी आपला दणका उठवलाय नुसता, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. काय अन्याय तुमच्यावर, काय नक्की अन्याय आहे काय बुवा, काही झालं का एवढा दणका उठलाय आमच्यावर, काय अन्याय काय तुमच्यावर. अरे ज्यांच्यावर खरा अन्याय ते शब्द बोला ना महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 15 वर्षापासून सासुरवास शब्द सुद्धा राहिला नाही, शाळेत शिकवायला राहिलं नाही, गुरुजीला राहिलं नाही. यातले कितीतरी पालक आहेत, मी विचारा तुमच्या मुलासारखा आहे. 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणाय गेला तर मुलाकडचे माणसं पाणी देत नव्हते महाराज. चहाचं काय घेऊन बसले, चहा तर नव्हताच. आणि तो मुलीचा बाप त्या पोरीला कुठं भेटायचं माहिती का, कांडी कापताना, घास भरताना महाराज, घास कापताना, आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पडायचं आणि 5 रुपये द्यायचा पोरीला. आज तुम्ही आमच्या बापाचा चहा बंद केलाय, कोणी म्हणलं काही. आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, कोणी म्हणतं काय. आणि काय डरायचे लग्नाच्या अगोदर, शेपट तुटली त्यांची. आणि आमच्यावर अन्याय होतो. काय अन्याय होतो तुमच्या, फक्त खरेची आई मिली. काय अन्याय फिरणे काही नाही राहिलं मला, काही नाही. फक्त 3 गोष्टी जपून वापरा. या मुलीच्या वाढदिवसाला 3च गोष्टी सांगतो. 1, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा, कधीच कमी पडणार नाही. अंगातली ताकद जपून वापरा. पोरं माझा टेलपणा करू नका, अंगातली ताकद जरा नीट वापरा. मारामाऱ्या करा, टपरे पेटवाय वापरू नका. तो दिवस गेले आता.
हे टपरे पेटवायचे, दंगली करायचे, मोर्चे काढायचे दिवस गेले. या 10 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 झालंय आता. 100% जनता कॅमेऱ्यात येईल. जर क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. शाळेतल्या ज्ञानाला कुत्र खात नाही. हे शाळेतलं ज्ञान सोडा, हे MA BMA हे सोडा. हे MA MPhil PhD DH LLB DED ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी मेन DED BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि FYNS MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट सेटल फार्मसी ICT ॲग्री डिग्री डिप्लोमा MBN BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ. काय तज्ञ आलेत आता गुप्त रोग तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. हे जी MN आली 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या बाबळीवाणी. कोणी उठायचं 2 खोल्या बांधा घ्या गाडी काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्ही बसले शाळा काढी. जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उतारला. लोकांनी आणायचं कुठून पोर? बरं पोरं येतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायको करायच्या मूडमध्ये त्यांना बायका देती नाही. पोरं येतील कुठं? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि काहींना बायका देणं. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. DED बंद झाले. DED बंद, BEd बंद, ETD बंद. डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागायची वेळ लागलंच. मग आता राहिलंय काय? हे ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिगा भरवे जरी म्हणी त्या नावे संताया भरावे सर्वेश्वशी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे आग्रगता करावे दास्य सकळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असेल तर देव. आतलं ज्ञान नसलं काय उपयोग? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटत त्याचा किस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग? काय उपयोग? घ्या लिहून आधी. आता ते दिवस गेले. आता कायदा एकदम कडक आणि चांगला आहे. आता 3 महिने जामीन नाही. जर दंगलीत सापडले ना तर 3 महिने जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. जरा माझा टेलपणा कमी करा. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा, आईची सेवा करायला वापरा, आणि देशाची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरं काही श्रीमंतच आहेत का? 288 मध्ये एकाचं पोरग तरी मिलिटरीत आहे का? ते काला पाठवतील मिलिटरीत कोणची? अरे ज्याची आई कापूस येतायला जाते, ज्याचा बाप म्हशी वळीतो, त्याचाच पोरा शिमेवर रायफल घेऊ नये. श्रीमंताचे नाही जाणार मिलिटरीत. ते फक्त 15 ऑगस्टला भाषण आणणार पोरांना. इंग्रजांनी अतिशय त्रास दिला देशाला. तुमच्या इतकं नाही दिला त्याने, पण तुम्ही आम्हाला एवढा 14 दिवसात जेवढा दिला तेव्हा कधीच नाही दिला. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही वापरू नका. चांगल्या ठिकाणी वापरा. आज ह्या बिचाऱ्याचा एवढा पैसा गेला ना, अजून एवढा जाऊ द्या, चांगल्याच कामाला गेला. एखादच आहे कशातही का. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो 9 वार. आता काय करावं? पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या, नावळी तो मुंडकी. अहो मी एका लग्नाला गेलो महाराज. त्या लग्नाचं कार्यालयाचं तोंड इकडे होतं, आणि सगळे लोक खुर्चीवर तोंड इकडे करू बसेल, पण अख्ख्या वरडाला फेटे. पोरं सुरी, पोरं सगळ्यांना तुरी. आता तिकडून घुसताना पुरुष कुठं बसले, स्त्री कुठं बसले, अंदाज याचं काही कारण नाही. अख्खी तुरेच दिसायची. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी घाई आलो, आणि कोपऱ्यात बाई शेजारी बसलो. आरडली ती बाई.
काय पैशाचा नाश आहे. चांगली बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण आलं.